चला टेस्ट भाग 5 अंक मला गेज प्रश्न आपण बघतो 28 डिसेंबर 2025 साठी लक्षात घ्या. विशिष्ट नियम आहे या गटामध्ये. फिक्स प्रश्न असतो NMSला. या सगळ्या दिलेल्या संख्यांमध्ये एक विशिष्ट नियम आहे. एकाच नियमानं बांधलेल्या त्या संख्या. मग तुमच्या एक लक्षात आलं पाहिजे आपण वर्गाच्या जवळ जायचं हे नेहमी लक्षात ठेवा. लक्षात आता ह्याची दुप्पट केली तुमच्या लक्षात येतं की 144 येतं. नाही लक्षात. पण ह्या बाकीच्याचं वर्गसंख्या येते का? नाही. पण मग काय करा हा बघा हा 12च्या संख्येच्या जवळची वर्ग आपलं पाठ असतं हाताखालून सराव गेलेला असतो. 12चा वर्ग अधिक 12 आहे. हा 182 लक्षात ठेवा. म्हणजे 13चा वर्ग 169 अधिक 13 केल्यावर येते का बघा? येते. हा बघा आता 8च्या वर्गाच्या जवळ असणार हा 8चा वर्ग 64 अधिक 8 येते 72. हा 9चा वर्ग अधिक 9 90. म्हणजे वर्ग प्लस 30 संख्या केलेलं आहे. मग असं कुठल्या पर्यायात येते बघा या ठिकाणी येते 10चा वर्ग 10 अधिक 10 ज्याचा वर्ग केला तीच मिश्र म्हणून पर्याय क्रमांक 2. आता बघा ही सगळ्या संख्या गणाच्या जवळच्या दिसतात आहेत का नाही लक्षात ठेवा. 9चा घन 8चा घन 6चा घन परत सॉरी हा 4चा घन आणि हा 8चा घन आणि वजा 1 केलेला आहे सगळीकडं. आता आपण पण इथं कुठली घनसंख्या आहे बघा ही घनसंख्या आहे 343 वजा 1 केलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 या गटाशी हा पर्याय जुळतो. हा तर हे तर सगळ्यात सोपं गणित आहे. सगळं बघा 110 120 13 130 140 10 वाढत गेलेत सगळ्या संख्या. मग हा त्याच्या पुढचं कुठलं येणार आहे याच नियमात बसणारा 150 किंवा सगळ्याच्या एकक स्थानी आपण 0 आहे असं म्हणू आणि हे उत्तर काढू शकतो. लक्षात घ्या. क्रमशः संख्येत ना पुढे बघा ओळख असली पाहिजे आपल्या मूळ संख्यात सगळ्या. मग पर्यायातली मूळ संख्या 1 नंबरची. मग आता ह्या सगळ्या वर्ग घनाच्या जवळच्या आहेत का बघा. नसत्र्यांचा गुणाकार सारखा येतो का बघा. बेरीज सारखी येते का बघा. असा फॉर्म्युले बघायचे आपण. 12 12 12 12 बेरीज येते संख्येतल्या अंकाची. मग पहिल्या पर्यायाची 12 येते. ओके लक्षात आलं सगळ्यांना. खूप सोपे गणित आहे. परीक्षेमध्ये प्रश्न फिक्स असतो. आपल्याला याचे मार्क मिळू शकतात. लक्षात घ्या. अतिशय छान पद्धतीनं आपल्याला पेपर सोडवायचा आहे. अंक मला खूप सोपी राहणार आहे परीक्षेमध्ये. याच प्रकारच्या टाईपमध्ये सगळ्यांना प्रश्न असतील.